तर एक मोठी घडामोड सध्या दिल्लीमध्ये काही वेळामध्ये आता सरकारचं शिष्टमंडळ सीजेपी सोबत चर्चा करणार आहे आणि सीजेपीचं शिष्टमंडळ आता बैठकीसाठी रवाना झालेलं आहे। दिल्लीतल्या द कॉन्स्टिट्यूशन क्लब इथं ही चर्चा होणार आहे। कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी ही चर्चा होणार आहे। केवळ आश्वासनं नको आहेत, मागण्या मान्य करा। सीजेपीची मागणी आहे विद्यार्थी आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे। सीजेपीनं हा निर्धार केलेला आहे। तर सीजेपी सोबत चर्चेआधी जेपी नड्डा आणि अमित शहांमध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता जेपी नड्डा या चर्चेसाठी काही वेळामध्ये पोहोचतात। सीजेपी सोबतची ही बैठक, संपूर्ण देशाचं लक्ष आता या बैठकीकडे। रात को कॉल आया कि भाई प्लीज इस जगह मिल लेते हैं, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, आप लोग प्लीज आ जाइए। तो आज 12:30 बजे हम 12:30 बजे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया में मिलने जाएंगे। लेकिन हमने साफ शब्दों में ये कहा है कि अब हमें हवाबाजी नहीं चलेगी, हमें हवाबाजी नहीं चाहिए। आपको हमारी डिमांड माननी होगी। आपको धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त, आपको धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त, उसके नीचे कुछ भी मंजूर नहीं। आणि थेट जाऊया जंतर मंतरवर। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, काही वेळामध्ये बैठक होणार आहे। संपूर्ण देशाचंच नव्हे तर आता जगभराचं लक्ष या बैठकीकडे असणार आहे, कारण तोडगा नेमका काय निघतो आहे हे पाहायचं आहे आणि सीजेपी आपल्या मागण्यांवर ठाम आहे। काय नेमकं आता सध्याचं हे वातावरण आहे आणि सीजेपीचे आता शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे का, काय अपडेट आहेत? प्रेम दाखव। खरं तर सीजेपीचं हे शिष्टमंडळ आता जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना भेटणार आहे। मात्र त्यापूर्वी म्हणजे या शिष्टमंडळाला भेटण्यापूर्वी जेपी नड्डा यांनी अमित शहांची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्याच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीशी चर्चा करण्यापूर्वी भाजपची अंतर्गत चर्चासुद्धा झालेली आहे, सरकारची अंतर्गत चर्चा झालेली आहे। यामध्ये अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर ते आता कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करत आहेत। त्याच्यामुळे लवकर या आंदोलनावर तोडगा काढला जावा याकरता सकारात्मक दृष्टीने ही चर्चा पुढे जाईल असं दोन्ही बाजूंकडून सांगितलं जात आहे। मात्र सीजेपीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, जी अभिजित दिपके यांनी जंतर मंतरच्या मैदानावरच घेतलेली होती, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, आंदोलन मागे होणार नाही। तर देशभरात वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारची आंदोलनं ही होतच राहतील। ज्या प्रमुख मागण्या आहेत सीजेपीच्या त्यामध्ये अर्थातच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोबतच ज्यांनी आत्महत्या केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना भरपाई आणि त्यासोबतच जे गुन्हे दाखल झालेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान ते गुन्हे मागे घेण्यात यावेत या पद्धतीनं त्यांनी आपल्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत। या एकूण 3 मागण्या आहेत आणि या तिन्ही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असं म्हटलं गेलेलं आहे। विशेषतः जी मागणी फोर्सफुली केली जाते, प्राधान्यक्रमाने केली जाते, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। त्यामुळे आज जी पुन्हा एकदा बैठक होते, कारण यापूर्वी सुद्धा सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत सरकारची बैठक झालेली होती, जेपी नड्डांची बैठक झालेली होती। त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं वक्तव्य सीजेपीकडनंच समोर आलेली होती की या बैठकीतून काहीही मोठं